नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात 10वीचा निकाल उद्या होणार जाहीर. राज्यातल्या आश्रमशाळांमधली परिस्थिती दयनीय. देखभालीचा निधी वापराभावी पडूनच मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे. कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केलेल्या राज्यांनी आवश्यक निधीची तरतूद स्वतः करावी. वित्तमंत्री अरुण जेटली. गेल्या 3 वर्षात मोदी सरकारच्या विकासाविरोधात गोंधळ, दिशाभूल आणि टीका हीच काँग्रेसची त्रिसूत्री. व्यंकय्या नायडू. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सीबीएसईला निर्देश. मे महिन्यात किरकोळ बाजारावर आधारित चलनवाढीचा दर 2.18% इतक्या नीचांकी पातळीवर. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रसार भारतीला सुसज्ज करणं हीच प्राथमिकता. पदभार स्वीकारताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ग्वाही. आणि नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईपासून वलसाडपर्यंत आणि मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत अर्थात 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती मंडळानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दुपारी 1 वाजल्यापासून संकेतस्थळांवरती हा निकाल पाहता येईल. उद्या दुपारी 1 वाजता या संकेतस्थळांवरती हा निकाल उपलब्ध असेल. www.mahamahresult.nic.in किंवा sscresult.mkcl.org किंवा महाराष्ट्रएज्युकेशन.com आणि knowyourresult.com. महाराष्ट्रातल्या आश्रमशाळांमधली स्थिती दयनीय आहे. मूलभूत सोयी देण्यासाठी असलेला निधीही सनदी अधिकाऱ्यांकडे पडून असल्याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवरती ताशेरे ओढले. न्यायमूर्ती RM सावंत आणि साधना जाधव यांच्या खंडपीठानं रवींद्र तळपे यांच्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान हे ताशेरे ओढले. आश्रमशाळांमध्ये मूलभूत सोयींची कमतरता आहे, त्यामुळे मुलांचा मृत्यू ओढवत असल्याचं या जनहित याचिकेत नमूद करण्यात आलंय. गेल्या एका दशकामध्ये साप आणि विंचू चावून तसंच ताप आणि लहान सहान आजारांमुळे 793 मुलांचा मृत्यू ओढवला असल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलंय. या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी राज्य सरकारनं गेल्या मे महिन्यात स्थापन केलेल्या समितीबद्दल न्यायालयाला 1 आठवड्याच्या आत माहिती द्यावी असे निर्देश अतिरिक्त सरकारी वकील FR शेख यांना खंडपीठानं दिले. राज्यातल्या शेतकऱ्यांना खरीपासाठी करण्यात येणारा पतपुरवठा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांद्वारे करायचा निर्णय आज सरकारनं घेतला. राज्यातल्या ज्या 16 जिल्ह्यांमधल्या 14 जिल्हा मध्यवर्ती बँका डबघाईला आल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये हा पतपुरवठा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून केला जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यातल्या परभणी आणि हिंगोली तर धुळे आणि नंदुरबार यांच्या एकत्रित जिल्हा बँका आहेत. ज्या राज्यांनी कृषी कर्ज माफ करायची घोषणा केली आहे त्या राज्यांनी यासाठी आवश्यक निधीची तरतूद स्वतः करावी असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रानं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. ते आज नवी दिल्लीत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक अध्यक्षांशी झालेल्या बैठकीनंतर बोलत होते. देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी 2016-17 या वर्षामध्ये 574 कोटी रुपयांचा एकूण नफा कमावला असल्याचं त्याने सांगितलं. बँकांपुढे पत वाढवण्याचं आव्हान आहे. थकीत कर्जाबाबतची प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकालात काढण्याची गरजही जेटली यांनी व्यक्त केली. ज्यांच्यावर प्रस्तावित अनुत्पादक मालमत्ता ठरावानुसार कारवाई करण्याची गरज आहे अशा कर्जबुडव्यांची यादी तयार करण्याचं काम रिझर्व्ह बँकेकडून सुरू असल्याची माहितीही जेटली यांनी यावेळी दिली. गेल्या 3 वर्षात काँग्रेसनं संसद आणि सरकारी कामामध्ये गोंधळ, लोकांची दिशाभूल आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यापलीकडे काहीही केलं नाही अशी टीका केंद्रीय नगरविकास आणि माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज भुवनेश्वर इथं केली. मोदी सरकारच्या विकासाच्या एकसूत्री कार्यक्रमाविरोधात काँग्रेस डिसरप्ट, डिसइन्फॉर्म आणि डिफेम असा 3D कार्यक्रम राबवत असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा कार्यकाळ म्हणजे घोटाळ्यांची मालिकाच होती. मात्र मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कारभारामध्ये एकही घोटाळा झाला नाही, हीच काँग्रेसची पोटदुखी आहे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही राज्य सरकारच्या अखत्यारीतली बाब आहे. मात्र गेल्या 60 वर्षात काँग्रेसनंच शेतकऱ्यांना समस्यांच्या खाईमध्ये लोटलं, अशी टीकाही नायडू यांनी केली. पुढील 25 वर्षांसाठी ऊर्जा सुरक्षा निश्चित करण्याकरता ऊर्जा मंत्रालय आणि नीती आयोग एकत्रित धोरण आखत असल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलंय. ऊर्जा मंत्रालयाच्या 3 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेताना ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभरातले रखडलेले औष्णिक आणि जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकार पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं. जलविद्युत निर्मिती प्रकल्पांच्या पुनरुज्जीवनासाठी बँका आणि इतर संबंधितांशी चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले. 2022 पर्यंत भारतामध्ये 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करायचं उद्दिष्ट ठेवलंय, असंही त्यांनी सांगितलं. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करावा असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं सीबीएसईला दिले. नीट परीक्षेचा निकाल जाहीर करायला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. या स्थगितीविरुद्ध केंद्र सरकारनं केलेल्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयानं आज हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे देशभरातल्या 12 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या प्रकरणी देशभरातल्या सर्व उच्च न्यायालयांनी कोणतीही याचिका दाखल करून घेऊ नये असे निर्देशही न्यायमूर्ती पी.सी. पंत आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठानं दिले आहेत. डाळी आणि भाजीपाल्याच्या दरामध्ये झालेल्या घसरणीमुळे मे महिन्यातल्या किरकोळ बाजारावरती आधारित चलनवाढीचा दर 2.18% इतक्या नीचांकी पातळीवर आला आहे. 2012 पासूनच्या दरातला हा नीचांकी दर आहे. एप्रिल महिन्यामध्ये हाच दर 2.99% इतका होता, तर गेल्या वर्षीच्या मे महिन्यात तो 5.76% इतका होता. मे महिन्यामध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये सुमारे 13.5%, तर डाळीच्या दरामध्ये 19.5% घसरण नोंदवण्यात आली. परिणामी चलनवाढीचा दर लक्षणीय स्वरूपात खाली आला. याच कालावधीमध्ये वस्त्र प्रावरणं, बांधकाम, इंधन आदी विभागांच्या चलनवाढीच्या दरातही घट दिसून आली. जम्मू काश्मीरमधल्या हिंदवाडा इथून लष्करानं हिजबुल मुजाहिद्दीनच्या 2 दहशतवाद्यांना ताब्यात घेतलंय. आज जम्मू काश्मीरच्या पूंछमधल्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेजवळ सकाळी 6:30 वाजता स्वयंचलित शस्त्रास्त्र आणि उखळी तोफांचा मारा केला. भारतीय सैन्यानंही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधी उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे आणि ते चोख प्रत्युत्तर देत आहे, असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दूरदर्शनला सांगितलं. लष्कर सध्या ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर देत आहे अशी कारवाई यापूर्वी कधीही करण्यात आली नव्हती, असं सांगत या कारवाईचे गंभीर परिणाम पाकिस्तानवर दिसून येत असल्याचं ते म्हणाले. पाकिस्तान की ओर से तो शरारत जारी है, पहले भी होती रही, लेकिन अंतर इस बार ये है और जो सीमावर्ती क्षेत्र में रहने वाले लोगों का भी मानना है कि जिस प्रकार की जवाबी कार्रवाई इस बार भारत की ओर से हो रही है, इस प्रकार की कार्रवाई कई वर्षों में देखने को नहीं मिली. और यही कारण है कि सीमावर्ती क्षेत्र में रहने वाले लोगों का मनोबल भी ऊंचे स्तर का है और हमारी सेना और अर्धसेना बलों का भी मनोबल बहुत ऊंचे स्तर का है. सरकारनं सैन्याला दिलेल्या पूर्ण अधिकारांमुळे सैन्य दलाचं मनोबलही उंचावलं असल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सहमतीनं उमेदवार निश्चित करण्यासाठी तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्ष आणि इतर पक्षांशी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 3 सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे. राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू यांचा या समितीमध्ये समावेश आहे. राष्ट्रपतीपदासाठी 17 जुलैला निवडणूक होत आहे, तर मतमोजणी 20 जुलैला होणार आहे. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शशी शेखर वेंपटी यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश यांची भेट घेतली.
प्रसार भारतीला अत्याधुनिक बनवणं ही आमची प्राथमिकता आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल असं वेंपटी यांनी दूरदर्शनला सांगितलं. प्रायोरिटी ये होगी कि हमें प्रसार भारती को एक मॉडर्न ऑर्गेनाइजेशन बनाना पड़ेगा 21st सेंचुरी मीडिया कॉरपोरेट की तरह, और इसके लिए जो भी नई टेक्नोलॉजी नए सिस्टम्स लाने पड़ेंगे, जो भी अपने ऑपरेशंस हैं उनको किस तरह से मॉडर्नाइज करने पड़ेंगे, ये सारी चीज़ें करनी पड़ेगी. ये सबसे बड़ी प्रायोरिटी. तो हमारा जो देश है 120 करोड़ लोगों की देश है, एक दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी है. इसका जो आवाज़ है वो सारे दुनिया में पहुंचना चाहिए. और आज दुनिया में अगर देखेंगे तो डिजिटल मीडिया सबसे पावरफुल होती जा रही है. तो हम जो भी ग्लोबल प्लेटफॉर्म क्रिएट करेंगे उसको पहले डिजिटल पे करेंगे. केवळ अतिवृष्टी किंवा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या तुलनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांभोवतीचं संरक्षण कवच असल्याचं राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारनं या 3 वर्षात कृषी क्षेत्रासाठी केलेल्या कामांची माहिती त्यांनी बुलढाण्यात आज आयोजित करण्यात आलेल्या सबका साथ सबका विकास या कार्यक्रमात दिली. यावेळी त्यांनी सिंचन आणि वीज उपलब्धतेसाठी केलेल्या कामांचा आढावाही घेतला. राज्य शासनानं काल अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा कोरडवाहू शेतकऱ्यांना होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. 25 जुलैपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली नाही तर विधान भवनावरती शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. ते आज जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथं शिवसेनेच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे हीच शिवसेनेची प्रमुख मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान राज्यामध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय शिवसेनेच्या दबावानंच घेतला गेला असं राऊत यांनी आज धुळ्यामध्ये शिवसेनेच्या संपर्क अभियानानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं. शिवसेनेमध्ये गटबाजीला थारा नाही असंही ते यावेळी म्हणाले. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज मुंबईपासून वलसाडपर्यंत तसंच मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यामध्ये दाखल झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तसंच देशाच्या बहुतांश भागात मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. पुणे शहरामध्ये मोसमी पावसाचं जोरदार आगमन झालं. हिंगोली शहर आणि परिसरातही दुपारी विजांचा कडकडाट झाला आणि जोरदार पाऊसही झाला. परभणी शहरातही दुपारी जोरदार पाऊस झाला. पंढरपूर आणि सांगोला परिसरातही पाऊस झाला. येत्या 36 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा इशाराही हवामान खात्यानं वर्तवला आहे. आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32 आणि किमान 25, नागपूर 36 आणि 25, पुणे 33 आणि 24, औरंगाबाद 34 आणि 23, नाशिक 32 आणि 22, कोल्हापूर 30 आणि 23, रत्नागिरी 30 आणि 25, सोलापूर 33 आणि 21 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 25 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात 10वीचा निकाल उद्या होणार जाहीर. राज्यातल्या आश्रमशाळांमधली परिस्थिती दयनीय. देखभालीचा निधी वापराअभावी पडूनच मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे. कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केलेल्या राज्यांनी आवश्यक निधीची तरतूद स्वतः करावी. वित्तमंत्री अरुण जेटली. गेल्या 3 वर्षात मोदी सरकारच्या विकासाविरोधात गोंधळ, दिशाभूल आणि टीका हीच काँग्रेसची त्रिसूत्री. व्यंकय्या नायडू. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करायचे सर्वोच्च न्यायालयाचे सीबीएसईला निर्देश. मे महिन्यात किरकोळ बाजारावर आधारित चलनवाढीचा दर 2.18% इतक्या नीचांकी पातळीवर.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रसार भारतीला सुसज्ज करणं हीच प्राथमिकता, पदभार स्वीकारताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ग्वाही. आणि नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईपासून वलसाडपर्यंत तसंच मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्यातल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार आहे. भविष्यातील कारकिर्दीच्या दृष्टीनं हा निकाल निश्चितच महत्त्वाचा. मात्र विद्यार्थी आणि पालकांनी या निकालातील यशापयशाच्या पलीकडे जात विद्यार्थ्यांची अंगभूत गुणवत्ता आणि आवड या दृष्टीनं विचार करणं अधिक योग्य. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करण्यासाठी राज्य व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्थेच्या समुपदेशक दीपाली दिवेकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.